मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण गायकवाडांची निवड तर 31व्या अखिल भारतीय नवेदित अध्यक्षपदी त्यांची निवड। भाजपचा जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया उद्यापासून सुरू। रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात नव्या जिल्हाध्यक्षांची होणार निवड। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट। नागपुरातील शासकीय निवासस्थान रामगीर येथे भेट तर मुनगंटीवारांच्या नाराजी दर्शवणाऱ्या वक्तव्यांमुळे या भेटीला राजकीय महत्त्व। दामणी प्रकल्पग्रस्तांच्या विविध वसाहतीमधील नागरी सुविधांचं लोकार्पण। पालकमंत्री प्रकाश आबिटकरांच्या हस्ते लोकार्पण। शाळा, ग्रामपंचायत इमारत, मंदिर, बस थांबा, पाणी पुरवठा आदी नागरी सुविधांचा यात समावेश। पूजा खेडकरला 2 मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश। पूजा खेडकरची ठोस चौकशी झाली नसल्यानं सर्वोच्च न्यायालयानं दिले आदेश। मुंबईतील नालेसफाईची कामं अपूर्णच। मुंबईतील नाल्यांमध्ये कचऱ्यांचा ढीग। नालेसफाईची मुदत संपत आली तरी नालेसफाई नाहीच। लातूर शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं भाजपच्या वतीनं जलाभिषेक आंदोलन। आमदार अमित देशमुखांच्या प्रतिमेला केला पिवळ्या पाण्याचा जलाभिषेक। नॅशनल हेराल्डच्या घोटाळा प्रकरणी अमरावतीमध्ये भाजपचं आंदोलन। काँग्रेस भवनासमोर भाजपचं आंदोलन। आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट। नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर मनसेचं घंटानाद आंदोलन। नाशिकमधील अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं मनसेचं आंदोलन। मुंबईच्या दहिसरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। 55 वर्षाच्या इस्मानं केला अत्याचार। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला केली अटक। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची मोठी कारवाई। महापालिकेच्या अधिकृत नळ जोडणीवर विद्युत मोटार पंप जोडणाऱ्या 60 पंपधारकांवर केली दंडात्मक कारवाई। विक्रोळी जेव्हीएलआर मार्गावर भरधाव वेगात जाणारी कचऱ्याची गाडी उलटली। या घटनेत कोणीही जखमी नाही। घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल। गाडी हटवण्याचे प्रयत्न सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।